हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप की सर्वजण ठीकच असाल. तर मी पण ठीक आहे आणि मी आले आता माझ्या घरी. मी मम्मी त्यांच्या इकडे होते आणि माझ्या आहुंना पण आता सुट्टी झाली. कालच त्यांना हॉस्पिटलमधून आणले. आणि हो, कोणतं पेशंट असं असन की ना म्हणजे घरी ना आराम करत बसायचं ना, ते गाडी घेऊन चक्कर मारायला गेलेत. त्यांना म्हणलं होतं की मला येऊ द्या, ते मला सोडून पिल्लूला घेऊन गेलेत फक्त आणि मला इथंच ठेवलं. का तर मी आवरत होते. आता इतका वेळ लागतो का आपल्याला आवरायला माहिती नाही. मला सोडून गेलेत ते दोघं जण. बघू आता आल्यानंतर ना. तसं तर त्यांना मस्त ओके वाटतंय. आणि हो, काल जेव्हा पिल्लूनी त्याच्या पप्पाला फर्स्ट टाइम बघितलं ना, म्हणजे खूप साऱ्या दिवसानंतर ना तो बघत होता. कारण त्यांचं जसं दुखतं तसं ते हॉस्पिटलमध्येच होते. त्यामुळे ना, आणि मी त्याला हॉस्पिटलला घेऊन जात पण नव्हते. तिथं असं वाटायचं की कशाला वगैरे काही इन्फेक्शन वगैरे झालं तर छोट्या बाळांना, त्यामुळे मी त्याला नेतच नव्हते हॉस्पिटलला. एक दिवस नेलं होतं पण आम्ही खालीच थांबलो. म्हणजे त्यावेळेला मी त्याला भाऊजींकडेच ठेवलं होतं आणि मीच वरती जाऊन आले होते फक्त. तर त्याला नेलंच नव्हतं वरती त्यांच्याकडं. ते बोलत होते की मला त्याला भेटायचंय, बघायचंय, पण आम्ही काही नेलंच नाही त्याला आणि दाखवलं पण नाही. तसं रोज व्हिडिओ कॉल वगैरे करून त्याला दाखवायचो, पण असं काही दाखवलं नाही. तर चला, आत्ताच त्यांचं जेवण वगैरे झाले. आता म्हणजे दुपारचे 12:15 वाजले. तर त्यांनी मस्तपैकी जेवण वगैरे केलं, त्यांना मेडिसिन वगैरे दिलं आणि त्यांना ना किडनी स्टोन होतं ना, त्यामुळं ऑपरेशन वगैरे करायचं होतं. तर ते पण झालं आहे, सगळं ओके झालं आहे. आता ते घरी पण आले तर मस्त, आणि त्यांना एकदम ओके वाटतंय असं चांगलं. त्यामुळेच आम्ही त्यांना काल घरी पण आणलं आहे. आता माहिती नाही, त्यांना अजून 1 आठवड्यांनी बोलवलेलं आहे परत हॉस्पिटलला. काहीतरी आहे अजून त्यांचं, त्यामुळं त्यासाठी. आणि आता बघू. माझ्या घरातली सगळी कामं वगैरे आवरून घेतलेत आणि काल ब्लॉग आलाच नाही. कारण की मला एडिट करायला नाही, इकडं आलं ना की टाईम भेटत नाही आणि ब्लॉग बनवायला ना टॉपिक पण इकडं भेटत नाही. कारण तिकडं मम्मीकडे होते ना, ते मला काही ना काहीतरी कारण मिळायचं किंवा काही ना काहीतरी टॉपिक मिळायचे की मी ज्याच्यावरती ना म्हणजे असं बोलू शकत होते. तसं इथं मला असं म्हणजे बोलायलाच जमत नाही. काही टॉपिक पण लवकर सापडत नाही. घरातलं कामच असतं फक्त, आणि बाकी काही असं म्हणजे टॉपिकच मिळत नाही वेगळा की ज्याच्यावर आपण असं व्हिडिओ बनवू. कारण रोज रोज काय दाखवणं, तेच असं होऊन जातं. त्यामुळं आणि तिकडं होते ना, ते मला वेगवेगळे टॉपिक मिळायचे आणि ते इकडचे पण तसे फ्री आहेत कॅमेऱ्यासमोर येण्यासारखे, पण असं वाटतं की नको, त्यांना आवडतं की नाही त्यामुळं. आणि तिकडचे एकदम फ्री आहे, त्यांना म्हणजे असं कॅमेऱ्याचं काही वाटतच नाही. त्यामुळं मी तिकडं डायरेक्टली शूट करायचे. 2-3 दिवस होते तिकडं तर त्यामुळं. आणि इकडं थोडंसं मला ते जडत जातं इकडं आल्यानंतर ना. त्यामुळे काल माझा तर ब्लॉग आलाच नाही. मी शूट करून ठेवलं होतं मम्मी त्यांच्या तिकडं होते तेव्हाच, पण ते टाकायचं राहून गेलं काल गडबडीमध्ये. यांना पण आणायला जायचं होतं हॉस्पिटलमध्ये, त्यामुळं मी आणि माझे भाऊजी, आमच्या अण्णा, अशा म्हणजे माझे सासरे वगैरे, आम्ही 3-4 गेलो होतो यांना घ्यायला हॉस्पिटलमध्ये. तिथं सगळ्या फाईल वगैरे सगळं क्लिअर करून घेतलं आणि त्यानंतर यांना घरी घेऊन आलो. तर मी ते क्लिप्स आहेत ना, माझ्याकडे आहेत थोड्याशा, ते मी तुम्हाला पुढं जोडते, तर ते नक्की बघा. तर इकडे ना मी आणि आमच्या अण्णा म्हणजेच माझे सासरे, आम्ही ना 2 चाललो होतो पिल्लूच्या पप्पांना घेण्यासाठी. त्यांच्या फाईल वगैरे आम्हाला बनवायच्या होत्या तिथं जाऊन. त्यानंतर नाही ना इकडं मी पिल्लूला ना घरीच ठेवलं होतं आजीकडं. कारण की ना तो म्हटलं मला काहीच आवरू द्यायचा नाही. कारण माझा असा प्लॅन होता की घरी यायचं, स्वयंपाक वगैरे करायचा आणि डब्बा वगैरे द्यायचा हॉस्पिटलला. कारण मला माहितीच नव्हतं की सुट्टी होणार आहे म्हणून. अचानकच मला कळालेलं की सुट्टी होणार आहे. त्यानंतर नाही ना आम्ही इकडं हॉस्पिटलला पण आलो होतो. आणि हो, इकडे नाहूंचं सॅम्पल घेताना म्हणजे खूप रक्त पण सांडलेलं होतं. तर मी त्यांना विचारलं की हे कुणाचं आहे वगैरे, आणि त्यांची आज पण ब्लड टेस्ट होणार होती. कारण आम्हाला तर निघायचं होतं पण माहिती नाही का, पण त्याचे म्हणजे ब्लड टेस्ट वगैरे होणार होते त्यांच्या, तर तेच ब्लड घ्यायला आलेले होते इथं. त्यांचं ब्लड वगैरे घेतलं. त्यानंतर नाही ना इथं सगळ्या प्रोसेस वगैरे झाल्या होत्या. त्यानंतर ना आहोंना आणि म्हणजे त्यांचं जे योजनेमध्ये होणार होतं ना, त्यासाठी तर आम्ही इकडं थांबलेलो होतो. कारण आमच्या फाईल वगैरे वरती जाणार होत्या. त्यानंतर ना आहोंचा फोटो वगैरे इकडं काढला डॉक्टरांसोबत. त्यानंतर ना घरी आल्यावर आहे ना पिल्लूनी जेव्हा आहोंना फर्स्ट टाइम बघितलं ना, त्याची रिॲक्शन काहीशी अशी होती, कारण तो खूप दिवसानंतर ना भेटत होता.
जास्त तर गोष्टी मला ना कॅप्चर नाही करता आल्या, कारण की म्हणजे पिल्लू एकदम अचानकच त्यांनी बघितलं होतं आणि तो असा डायरेक्टली त्यांच्याकडे पळत गेला आणि मला माझा मोबाईल पण लवकर सापडत नव्हता. कारण मी ज्या पिशवीमध्ये मोबाईल ठेवला होता ना हॉस्पिटलमध्ये येताना, तर घरी आल्यावर मी तो काढलाच नव्हता, कारण माझ्या पाठीमागे ना खूप जास्त कामं राहिलेली होती आणि माझं असं चाललं होतं की मी आधी काम करून घेते आणि त्यानंतर न मोबाईल वगैरे ह्या सर्व गोष्टी. त्यामुळे माझ्या डोक्यातच नव्हतं त्याचा व्हिडिओ वगैरे काढायचा, पण मला अचानक आठवलं आणि म्हटलं की नाही नाही, एवढं तर आपण कॅप्चर करायलाच पाहिजे, म्हणून मी ते पटकन असं कॅप्चर करून घेतलं. तो इतका म्हणजे इतका इमोशनल झाला होता. नंतर तो खूप जास्त हसत होता, त्याचे पप्पा आणि तो त्यांची ना एकदम म्हणजे असं वाटत होतं की हे किती दिवस झालेत भेटले नसतील यार, इतकं भारी त्यांचं नाही का चाललं होतं दोघांचं. आणि मला तरी ते बघून ना खूप जास्त भारी वाटलं. म्हणजे असं वाटतच नव्हतं की ना ते असं म्हणजे बघतच राहावं असं वाटत होतं. मी शब्दात सांगू शकत नाही की मला ते कसं वाटत होतं त्यामुळं. तर चला. आणि हो, आता नाही हे दोघं जण इतका वेळ झालाय यांना जाऊन अजून पण येत नाहीये. म्हणजे नाही काय ना, मी तर असं जाऊनच देत नाही दोघांनाच, फक्त पिल्लूला आणि त्याच्या पप्पांना. मी जातच असते, पण आज आहे ना ते मला आवरेपर्यंतच निघून गेलेत आणि ते अजून पण येत नाही. मला तरी काळजी लागते त्यांची, माहिती नाही आता कधी येतील. आणि हो, हा जो मी ट्रायपॉड घेतला ना, तर त्याचा यूज आहे ना मी अजून पण नाही केलाय, एका पण म्हणजे व्हिडिओसाठी वगैरे नाही केलाय. मला म्हणजे असं झालंच नाही. घेतलं तसं ना, मी तिकडे गेले होते मम्मी त्यांच्याकडे, तेव्हा जाताना माझ्या ध्यानातच नाही तिकडे घेऊन जायचं आणि त्यामुळेच तो इथं राहिला. आणि नंतर एक पण त्यामध्ये व्हिडिओ शूट वगैरे मी काहीच नाही केलं. आणि त्याहूनही ना आता सकाळी बघितलं तेव्हा मला आठवलं, ते बोलले की ना अरे तू हे कधी घेतलं, कारण ते पण घरी नव्हते जेव्हा माझं हे पार्सल आलं होतं, तेव्हा ते हॉस्पिटललाच होते त्यावेळेला, त्यामुळे त्यांना पण नव्हतं माहिती. तर त्यांनी जेव्हा बघितलं ना, तर तेव्हा ते सकाळी मला बोलले आणि त्यांनी म्हणजे ओपन वगैरे करून बघितलं, तर म्हटले छान आहे, मस्त आहे वगैरे. तर चला, त्यांची वाट बघून बघून येऊन मला तरी घरात एकदम बोर व्हायला लागलं होतं. म्हटलं चला बाहेर तरी जाऊन थांबू. बाहेर इतकं सगळं ऊन आहे ना, खूप जास्त ऊन पडलंय आता. आणि हे फुलं आहेत आमच्याकडं, हे ना जे पानफुटीचं झाड असतं ना, तर हे त्याचीच फुलं आहेत आणि खूप छान. याचा एकदम घट्ट ऑरेंज कलर आहे ह्या फुलांचा आणि खूप छान वाटतात. हे झाड आहे ना, पप्पांनी आत्ता ह्यांना किडनी स्टोन झाला होता ना, त्यासाठी आणलं होतं. ह्याचे पानं खाल्ले ना की लवकर त्याचं पाणी होतं वगैरे. आणि इकडं माझ्या ना हे जास्वंदीचं झाड होतं, तर त्याला पण छान अशी पालवी लागली, आता नवीन पानं वगैरे फुटत आहेत त्याला. आणि ह्या झाडाला ना खूप छान फुलं येतात. याला जेव्हा फुलं येईल ना, तेव्हा मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. आणि माझे ना गुलाबाच्या झाडाला पण आता एक कळी आली आणि मी खूप दिवसातून बघते आता, नाही का ना. तर हे माझं आपलं हे ना ब्रह्मकमळचं झाड आहे, त्याला पण नवीन पान फुटलं आहे. आणि मला सगळ्यात जास्त आनंद ह्या गोष्टीचा झाला आहे, तो म्हणजे माझ्याने आंब्याच्या झाडाला पण बारीक बारीक अशी नवीन पालवी फुटली, कारण आमच्याकडे लवकर येतच नव्हतं आंब्याचं झाड, आणि आता खूप छान फुटलं आहे. ते पण भारी वाटतंय बघायला. पण बाहेर खूप जास्त ऊन पण आहे. आणि मी ना काही केलं, माझ्याकडनं जास्त लवकर लवकर पाणी टाक, त्यामुळे ना याच्यात असे जे आपले संक्रांतीचे होते ना, ते मी खण जे होते ना, तर ते याच्यात टाकून ठेवलेत. आणि याच्यातून मी ना तसं पाणी वगैरे भरून ठेवत असते. पण त्या ना आता पाण्याने जास्त असे फुटून पण चाललेत. यातलं पण फुटलं आहे. याला मी कालच पाणी टाकलं, तरी पण हे सुकून गेले बघा लगेचच माती ह्याची. इकडं आहे कोरपड, ते पण छोटंसं झाड आहे, त्यात पण मी असं एक ठेवलं आहे संक्रांतीचंच. आणि इकडं आहे कमळ, त्याला पण छान पानं आले. तर अगदी 5-6 अशी मिरच्याची झाडं लावली होती, तर त्याला पण छान अशा मिरच्या येऊ लागल्यात आता. आणि आम्ही ना 1-2 तोडल्यात याच्या मिरच्या, खूप साऱ्या मिरच्या आल्या होत्या याला. आणि ताईंनी ना त्यात शेणखत वगैरे टाकलं आहे त्यामुळं. आणि इकडे छान असे टोमॅटोचे झाड आहेत 2-3, तर त्याला मस्त असे टोमॅटो पण लागले. तर एक कधी पिकतील माहिती नाही. एक थोडंसं मोठं आहे आणि बाकी 2-3 छोटे छोटेसेच आहे. आणि इकडं पण 2 आहेत, ते तर मी आत्ताच बघितले व्हिडिओ काढताना, मला माहिती पण नव्हतं. तर हे असं छोटंसं आमचं गार्डन, जास्त नाही आहे झाडं वगैरे, थोडेसेच आहे. कारण की असं पाणी वगैरे घालायला पण दिवसभर मीच असते घरी, त्यामुळं मला पण जास्त होत नाही, त्यामुळे लावलेले नाही. आणि साईडला जागा पण तितकी नाही आहे. हे जे कडुलिंबाचं झाड आहे, आणि ते पलीकडच्या साईडनी त्याची सावली आमच्या इकडं पडती. आणि मी इकडं एक लिंबुनीचं झाड लावलेलं आहे, त्यात पण ब्रह्मकमळ आहे, जे की श्रावणातच जास्त फुलतं. म्हणजे मी तरी असा अनुभव घेतलेला आहे त्याचा, की ते श्रावणातच जास्त बहरून येतं वगैरे, फुलं त्याला तेव्हाच असतात. माझ्या पप्पांकडं आहे खायचं पान, नागवेल, आम्ही तरी याला नागवेलच म्हणतो. आणि माझ्याकडे अजून एवढे सगळे ते संक्रांतीचे
खण बाकी तर थोडीशी माती वगैरे आणि स्पायडर प्लांट. दुपारी म्हणल्याप्रमाणे आहो आणि पिल्लू गेले होते गाडी वॉश करण्यासाठी, जे की मला घेऊनच गेले नव्हते. तिथून आल्याच्या नंतर नाही ना मी अशी काही भेळ बनवली होती, भेळ वगैरे घेतली, त्यानंतरनं बनवला होता चहा. आणि आता बघू शकता त्यांची तब्येत त्यांना अशी आहे, म्हणजे अशी दिसतात सध्या तरी ओके थोडेसे. तर त्यांचंही शूट घेताना त्यांना माहितीच नव्हतं की मी त्यांचं शूट घेते म्हणून, नाहीतर त्यांनी इकडं नक्कीच बघितलं असतं. आणि पिल्लू इकडे खेळत होता. त्यानंतर नाही ना दुपारच्या वेळेला, म्हणजे अगदी संध्याकाळच्या वेळेलाच पिल्लूला बाहेर काढलं होतं गाडी घेऊन, आणि तो इतका भारी एन्जॉय करत होता ना, अगदी खूप दिवसानंतर त्याला बाहेर घेतलं होतं. तर चला आजसाठी इतकंच, बाय, भेटू पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये.